तुमचं माझ्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवग्याच्या सूपची रेसिपी, जे मी श्रीसाठी करत होते। तर यासाठी मी घेतले आहे कांदा, टोमॅटो, 2 लसणाच्या पाकळ्या आणि शेवगा आणि मुगाची डाळ। पहिलं तर तुपामध्ये कांदा, लसूण आणि जिरे टाकून तळायचे आणि लगेच शेवगा आणि डाळ टाकायची आणि टोमॅटो आणि मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून 3 शिट्ट्या काढायचे। शिट्ट्या झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटायचं आणि त्यानंतर चाळणीनं गाळायचं। आता हे मिश्रण एक उकळी येईपर्यंत चांगलं पाणी टाकून उकळून घ्यायचं आहे। झाला इथे सूप। त्यानंतर माझं नायकाचं पार्सल आलं होतं, जे मी तुम्हाला काल सांगितले होते काय येणार ते। तर यात होते स्किन केअर प्रोडक्ट। आता हा सगळा पसारा झाला होता प्रोडक्ट बघण्याच्या नादात, तेच मी इथं आवरण्याचं काम करत होते आणि दुपारी श्री मस्ती करत होता आणि तो नवीन वर्ड शिकला होता, ते होता बंदर। आणि लगेच मला दुपारी लक्षात आलं की मला इडलीसाठी तांदूळ भिजवून ठेवायचे आहेत। त्यामुळे 2-3दा स्वच्छ पाण्यात तांदूळ भिजवले आणि लगेच ते भिजवायला ठेवले। दुपारी श्री झोपला होता, त्याचाच फायदा मला घ्यायचा होता, म्हणून मी इथे चहा केली। आता मी चहा एन्जॉय करते। आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।